चांदीचा उंबरा सोन्याचा कळस नमस्कार, मी तृप्ती आज आली आहे ऐतिहासिक वारसा असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात। राज्यातील आकाराने सर्वात मोठा असलेला हा जिल्हा मंडळी, या जिल्ह्याची गंमत म्हणजे या शहराचा आकार पक्षासारखा आहे। अहो खरंच, आणि उंच भरारी घेणाऱ्या पक्षासारखीच या शहराने वेगवेगळ्या क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे। अनेक वैशिष्ट्ये अंगाखांद्यावर मिरवणारं हे शहर महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातलं ठळक असं ठिकाण आहे बरं का। इथल्या मुलुक मैदान तोफेपासून ते आशियातल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्यापर्यंत आणि VRDE म्हणजेच वाहन संशोधन आणि विकास संस्थेपासून चल मेरी लुनाच्या कायनेटिक पर्यंत इतिहास आणि विकास हातात हात घालून या शहरात नांदतायत। जगाच्या इतिहासात ज्या 2-4 शहरांचे वाढदिवस होतात त्यात नगरचाही समावेश आहे। नगरच्या स्थापनेची नेमकी तारीख नगरकरांना माहिती आहे, 28 मे 1490। दरवर्षी नगरकर दणक्यात या शहराला हॅपी बर्थडे म्हणतात। अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरावर आणि शहरातल्या लोकांवर कृपा आहे ती इथल्या ग्रामदैवताची, म्हणजेच श्री विशाल गणपतीची। विशाल गणपती प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी नगरकरांच्या सोबत असतो आणि शहरातील प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात इथूनच होते। कार्य घरचं असो किंवा सार्वजनिक, पहिला नारळ वाढवला जातो तो या विशाल गणपतीच्या मंदिरातच। बाप्पा जागृत असल्याची नगरकरांची श्रद्धा आहे, त्यामुळे नवस बोलणाऱ्यांची आणि तो पूर्ण झाल्यानंतर फेडणाऱ्यांची रोज इथे गर्दी असते आणि प्रत्येक चतुर्थीला तर इथे दर्शनासाठी मोठी झुंबडच उडते। नावाप्रमाणेच विशाल असलेलं गणपती बाप्पाचं हे रूप अतिशय देखणं तर आहेच, पण उजव्या हातानं नगरकरांवर आशीर्वाद देत जणू युगानुयुगे शहरावर कृपा करत आहे। मूर्तीबाबत एक इंटरेस्टिंग गोष्ट नगरमध्ये सांगितली जाते, ती म्हणजे अशी की या गणपती मंदिरातील विशाल आकाराची मूर्ती रोज तिळा एवढी वाढायची आणि मग सारखी वाढत वाढत जाऊन
ती सध्या असलेल्या मूर्ती एवढी झाली. पण सारखी वाढत गेल्यानं पुढे अडचण येऊ नये म्हणून या मूर्तीवर असलेल्या भिंतीत त्रिशूळ ठोकण्यात आलं आणि त्यामुळे या मूर्तीची वाढ खुंटली असं मानलं जातं. या मूर्तीची उंची 11.25 फूट आणि रुंदी 7 फूट आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची 75 फूट आहे. पूर्वाभिमुखी, चतुर्भुज तसंच उजव्या सोंडेचा असलेल्या या गणपतीने बेंबीत आत्मलिंग आणि त्यावर नागफणी धारण केली आहे. एकाच वेळी 3ही हातांनी आशीर्वाद देणारी अशी दुर्मिळ मूर्ती पाहण्यासाठी नगरला यायलाच हवं. या पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणेशाची बैठक नेहमीपेक्षा वेगळी आहे. बाप्पाच्या बेंबीवर फणाधारी नाग आपल्याला दिसेल आणि बाप्पानं डोक्यावर पेशवेकालीन पगडी परिधान केली आहे. ही मूर्ती विशिष्ट अशा मिश्रणातून तयार झाली आहे असं मानलं जातं. श्री विशाल गणपतीची नाथपंथीय पूजा परंपरा 100 वर्षांपासून चालत आल्याचे सांगितले जाते. गुरु स्वर्गीय गेंडानाथ महाराजांच्याही आधीपासून चालत आलेली ही परंपरा आज देखील सुरू आहे. नाथ परंपरेनुसार गणपती हा नवनाथांपैकीच एक नाथ आहे. त्यामुळे नाथपंथीय मंत्रोच्चारानुसार रोज सकाळी आणि संध्याकाळी या गणपतीची पूजा केली जाते आणि ह्याच विशाल गणपतीच्या मूर्तीखाली नाथ संप्रदायाची समाधी देखील आहे. श्री विशाल गणेशाचं मंदिर एका नाथपंथीय सत्पुरुषानं स्थापन केलंय. त्यांची आई ही गणेश भक्त होती म्हणून त्यांनी हे मंदिर स्थापन केलं. त्यांची संजीवन समाधी मंदिरातील या गाभाऱ्याच्या पाठीमागे आहे. इथं एक महादेवाची पिंड देखील आहे. मंदिरात पूजेपासून सगळेच धार्मिक विधी हे नाथपंथीय परंपरेनुसारच होतात. विशाल गणपतीच्या डोक्यावर असलेली चांदीची छत्री, मागचा चांदीचा मखर आणि पायाजवळ असलेला चांदीचा मूषक यामुळे बाप्पाची शोभा तर आणखीनच वाढते. मंडळी, चांदीचं ताम्हण, पळी भांड, निरांजन, कलश या साहित्याने जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा जणू डोळ्यांचं पारणं फेडणारी दिव्य अनुभूतीच येते. म्हणूनच या साहित्याची झळाळी कायम ठेवण्यासाठी तुमच्या मदतीला तयार आहे पितांबरी रुपेरी इन्स्टंट कॉन्टॅक्ट सिल्वर शाईन. चांदी हा मूळ मृदू स्वरूपातला धातू आहे, त्यामुळे त्यावरचे डाग घालवण्यासाठी त्याला आपण जेव्हा बाजारात ज्वेलरकडे देतो तेव्हा ऍसिड बाथ मध्ये घासल्यावर त्यावर चरे पडतात आणि चांदीची घटही होते. पण हीच भांडी जर आपण पितांबरी रुपेरी इन्स्टंट कॉन्टॅक्ट सिल्वर शाईनने स्वच्छ केली तर ती आणखी चकाकतात आणि चांदीची घटही कमीत कमी होते. रुपेरी लिक्विड फॉर्म मध्ये असल्यामुळे बारीक नक्षीकाम असलेली चांदीची भांडी अगदी सहजरित्या स्वच्छ होतात.
नगारासह केली जाणारी आरती तर प्रत्यक्ष अनुभवण्यासारखी आहे. नगर जिल्ह्याची भूमी शिर्डीचे साईबाबा, नवनाथांपैकी अनेक नाथ, अवतार मेहर बाबा, शनी महाराज, संत ज्ञानेश्वर आणि मोहटा देवी यांच्या वास्तव्यामुळे पावनभूमी म्हणून ओळखली जाते. जैन संत श्री आनंद ऋषीजी महाराजांनी याच शहरातनं प्रेम, अहिंसा आणि सहनशीलतेची शिकवण मानवजातीला दिली. ते 9 भाषांमध्ये प्रवीण होते. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेतून मोठ्या प्रमाणात लेखन केले. त्यांनी अनेक धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थापना केली, आरोग्य संस्थांची पुनर्रचना केली आणि नियतकालिकांची सुरुवात देखील केली. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हे आनंदधाम उभारण्यात आले. नगरमधील अनेक नररत्नांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानं एक वेगळी ओळख निर्माण केली. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले सेनापती दादा चौधरी, अच्युतराव पटवर्धन, तसंच हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक वेळेला कृष्णाची भूमिका साकारणारे नटश्रेष्ठ शाहू मोडक, मामा तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, राजकारणात असलेले बाळासाहेब भारदे, तर सामाजिक क्षेत्रात आदर्श गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार आणि बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी सुद्धा मोठं काम केलंय. यासारख्या अनेक नामवंतांनी नगरचं नाव कायम दुमदुम ठेवलंय आणि ही परंपरा आजच्या पिढीतही अशीच कायम राहिलीय. आजही वेगवेगळ्या क्षेत्रात नगरची मंडळी आपलं स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व अधोरेखित करत आहे. नगर शहर पूर्वीपासूनच बाजारपेठेचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहराला व्यापारी शहर म्हणून नावलौकिक मिळालाय. अनेक जिल्ह्यांना जोडणारं एक मध्यवर्ती केंद्र म्हणून नगरमध्ये मोठी बाजारपेठ खुलली आहे. आजही शहरामध्ये धान्य, कृषीविषयक साधनं आणि उत्पादनं यांची मोठमोठी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वीपासूनच नगरचा कापड बाजार भारतभर प्रसिद्ध आहे. अनेक मोठमोठ्या दुकानदारांमुळे देशातल्या वेगवेगळ्या भागातून लोक नगरला कापड खरेदीसाठी येत असतात. मंडळी, नगरमध्ये खाणं पिणं आणि खरेदीसाठी मोठी चंगळ असते बरं का. इथला वडापाव, मस्तानी किंवा मिसळ खाण्यासाठी अनेक खाद्यप्रेमी नेहमी नगरला येत असतात.
तर असं हे नगर आपलंसं करणारं. माळीवाड्यातील विशाल गणपती म्हणजेच या शहराचं ग्रामदैवत होय. या गणपतीचं मंदिर देखणं असून त्यावर डोलणारा भगवा ध्वज नगरच्या आसमंतात चैतन्याची आणि उत्साहाची ग्वाही देत फडकत आहे.